Welcome to Swami Yogananda Digital Classes. In these classes, we are going to take a new video for you. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, आज आपला 17th नंबरचा व्हिडिओ आहे आणि अगदी फार इंटरेस्टिंग आहे, जे की तुम्हाला सर्व गोष्टी यातून शिकायला भेटणार आहे. दररोज 10 वर्ब्स आपण घेतोच आहे, पण तुम्हाला आज यातून नवीन-नवीन V1, V2, V3, V4 त्या वर्बची सुद्धा शिकायला भेटणार आहे. तर चला आपण कोणताही वेळ न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करू. पण त्या अगोदर मी एक सांगतोय, जे पण आपण वर्क घेतोय ते प्रामाणिकपणे सर्वजण पाठांतर करा. V1, V2, V3, V4, V5 नंतरला तुम्हाला शाळेत जितकं सांगतात तितकं कोणीही करत नाहीये. मी सांगतो तुम्हाला प्रामाणिकपणे. एक दिवस शाळेतले सर लोकं घेतील. दुसऱ्या दिवशी प्रत्येक कोणता शिक्षक तुमचे पर्सनली पाठांतर घेणार नाही. पण तुम्हीच ठरवायचं की आज मला दररोज 10-10 शब्द पाठांतर करायचे आहे आणि ते आपल्याच व्हिडिओमधून तुम्ही घ्यायचे आहे. दररोज शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही नक्की इंग्लिशमध्ये परफेक्ट व्हाल. तर चला आपण आता बघा, पहिला शब्द आहे आपला बेंड. बेंड मीन्स काय आहे? तर वाकणे. काय आहे बेंड मीन्स? मी आज बघतोय कोणाकोणाच्या कमेंट्स वगैरे काय आहे, काय नाही, सर्व गोष्टी बघणार आहे. बेंड मीन्स वाकणे किंवा वाकवणे हा दोन्ही अर्थ होतो त्याचा. त्यानंतर बेंडचा सेकंड फॉर्म आहे बघा, बेंड. काय आहे? बेंट आहे. काय आहे? बेंट आहे. थर्ड फॉर्म आहे बेंट आणि V4 आहे त्याचा बेंडिंग. काय आहे? बेंडिंग आहे आणि V5 आहे बेंड्स. BENDS बेंड्स आहे. बघा, आता जर तुम्ही हा जर कधी बघितला तर या व्हर्बचा सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म वगैरे काही-काही गोष्टी बदललेल्या आहे. तर मग तुम्हाला आता काय करायचं आहे? सेकंड फॉर्म ते पण पाठांतर करायचे आहे सर्व गोष्टी. तर बघा आता शेक मीन्स हलवणे. हां, शेक करणे असं म्हणतो ना आपण शेक, शेक वगैरे तसं. त्याप्रकारे शेकचा सेकंड फॉर्म आहे बघा, शूक. SHOOK. शूक, शूक मीन्स हलवले असं होतं. आणि त्याचा थर्ड फॉर्म आहे शेकन. SHAKEN. V4 आहे बघा त्याचा शेकिंग. SHAKING. शेकिंग. आणि V5 आहे त्याचा शेक्स. SHAKES. अशा प्रकारे त्याचा आपण काय केलेलं आहे V1, V2, V3, V4, V5 सर्व गोष्टी बघितलेल्या आहे. तर बघा आपण आता लगेच टर्न. टर्न मीन्स काय आहे? वळणे. तुम्हाला माहिती आहे आपल्याला जर एक सरळ स्ट्रेट रोड आहे, आपल्याला जर कधी टर्न घ्यायचा वगैरे तर मग आपल्याला काय करावं लागतं? वळावं लागतं. बरोबर आहे. टर्न मीन्स काय आहे? तर वळणे आहे. टर्नचा सेकंड फॉर्म आहे बघा, त्याला ईडी लागतं आहे. TURNED. टर्नचा थर्ड फॉर्म आहे TURNED. आणि V4 आहे त्याचा TURNING. टर्निंग. TURNIS. रोटेट. रोटेट मीन्स काय आहे? फिरवणे. रोटेट. रोटेट मीन्स काय आहे? फिरवणे आहे. रोटेटचा सेकंड फॉर्म आहे बघा, ROTATED. सेकंड रोटेट मीन्स फिरवणे. रोटेट करतो ना आपण असं रोटेशन. रोटेशन माहितीच तुम्हाला रोटेशन वगैरे. त्याचा थर्ड फॉर्म आहे रोटेट. ईडी लागायचं त्याला. रोटेटिंग. रोटेटिंग. रोटेट्स. RO स्पेलिंगमध्ये माझी एक स्पेलिंग चुकली का तुमची सर्वांची चुकून जाईल बघा. त्यामुळे थोडंसं रोटेटिंग. रोटेट्स. TES. रोटेट्स. आता बघा स्लाइड. स्लाइड मीन्स काय आहे? घसरणे. तुम्ही बघत असेल बघा शाळेमध्ये तुम्ही बघता स्लाइड मीन्स काय आहे? घसरणे आहे. स्लाइडिंग बघताय ना तुम्ही तर शाळेमध्ये सुद्धा. तर बघा स्लाइडचा सेकंड फॉर्म थोडासा चेंज आहे बघा, SILID फक्त. काय आहे? SLID. थर्ड फॉर्म आहे SLID. बरोबर आहे ना? आणि V4 आहे स्लाइडिंग. SLIDING. स्लाइडिंग.
आणि V5 आहे स्लाइड्स, SLIDES. अशा प्रकारे काय झालेलं आहे, तर स्लाइडचा आपण V1, V2, V3, V4, V5 त्याचा मीनिंग सर्व गोष्टीच्या बघतो आहे आपण तशाच. आता आपण बघणार आहे 166 नंबरचा वर्ड्स स्लीप. स्लीप मीन्स घसरणे, बरोबर आहे ना. आपण म्हणतो किंवा निसटणे, आपली सायकल स्लिप झाली आहे, बरोबर आहे. मोटरसायकल स्लिप झालेली आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर मग त्याचं मीनिंग आपल्याला बघा, स्लीपचा मीनिंग आहे बघा, स्लीपचा सेकंड फॉर्म आहे SLIPPED. थर्ड फॉर्म SLIPPED स्लीप. आणि थर्ड फॉर्म स्लीपिंग SLIPPING स्लीपिंग. त्यानंतर स्लीप्स SLIPS स्लीप्स. स्लीप मीन्स सुद्धा आहे घसरणे आहे. बॅलेन्स. बॅलेन्स म्हणजेच काय आहे, तर तोल सांभाळणे, बरोबर ना. असं आपण बॅलेन्स, आपण स्वतःच आपलं बॅलेन्स कशावर असतं, तर पायांवर असतं. आपण काय करतोय, बॅलेन्स करतोय स्वतःला. मग बॅलेन्सचा सेकंड फॉर्म आहे बघा, BALANCED. थर्ड फॉर्म आहे BALANCED. थर्ड V4 आहे बॅलेन्सिंग, BALANCING. आणि V5 आहे BALANCES. एम. आता एम मीन्स काय आहे, लक्ष ठेवणे किंवा एम, माझं एम म्हणजे ध्येय किंवा लक्ष, बरोबर आहे ना. आता एमचा मीनिंग काय होतो आहे, तर लक्ष ठेवणे किंवा ध्येय. मग आता याचं AIM, त्याला काय लावायचं आपल्याला, ED. मग हा सेकंड फॉर्म होतो आहे एम, एमिंग, AIMING, एम्स, AIMS. अशा प्रकारे आपण जवळपास एम्स, बरोबर आहे. चला पुढं, शूट. शूट मीन्स काय आहे, तर गोळी झाडणे, बरोबर आहे ना. शूट मीन्स गोळी झाडणे. आता शूटचा जर तुम्ही सेकंड फॉर्म बघितला, तर SHOT आहे शूट. आणि थर्ड फॉर्म आहे SHOT शूट. शूटिंग SHOOTING शूटिंग. आणि शूट्स SHOOTS. बघा आता स्कोर. स्कोर मीन्स काय आहे, तर गुण मिळवणे आहे. स्कोर मीन्स गुण मिळवणे आहे किंवा आपले मार्क्स मिळवणे आहे, बरोबर आहे. तर मग आता स्कोरचा सेकंड फॉर्म काय आहे, SCORED. थर्ड फॉर्म आहे SCORED. स्कोरिंग SCORED. SCORING स्कोरिंग. आणि स्कोर्स SCORES स्कोर्स. मग अशा प्रकारे आपण जवळपास तुमचे 17 व्हिडिओ सुद्धा कंप्लीट केलेला आहे. आणि प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि काय करायचं तुम्हाला एक लक्षात ठेवा, प्रत्येकाने हा व्हिडिओ पाठवा. त्यांनाही सांगा की तुमची व्होकॅब्युलरी चांगल्या प्रकारे डेव्हलप होईल. आणि एक मला एक आयडिया सुचली. तुम्हाला काय करायचंय, प्रत्येक जेव्हा आपला जो वर्ड्स चालू असला, तर त्या वर्ड्सचं काय करायचं, तुम्ही प्रत्येकानं V1 त्या आपल्या लाईव्ह चॅटमध्ये लिहायचं आहे. काय करायचं आहे, लिहायचं आहे. मग तुम्ही सर्वजण त्याच्यातून लिहिलं आणि पाठवल्यानंतर तुमची सुद्धा स्पेलिंग लर्न होईल. चालेल, थँक